नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय आहे समाजशास्त्र। आपला दुसरं प्रकरण सुरू आहे, दुसरा घटक सुरू आहे पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान। पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्राचे योगदानमध्ये आपण पाहत आहोत की पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचयसुद्धा पाहिला, भारतीय समाजशास्त्राचा परिचयसुद्धा पाहिला। आपला सुरू जो आहे की स्वाध्याय सुरू आहे। तर आपला स्वाध्यायामध्ये बघा की पहिला आणि दुसरा प्रश्न जो होता तो मी तुम्हाला सांगितला की पहिल्या प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले की कोणकोणत्या चुकीच्या जोडी आहे। त्याच्यामधून आपल्याला 4 पैकी एक जोडी जी आहे ती चुकीची असते आणि त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स जी होती ती चुकीची होती, तिथं रशिया होतं, तिथं जर्मनी पाहिजे। त्याच्यानंतर दुसरा जो असा आहे की प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेले योग्य संज्ञा ओळखून लिहा। तर चौकटीत ध्रुवीकरण डॉक्टर एम.एन. श्रीनिवास आणि एम.एन. मुखर्जी। तर मार्क्सच्या मते वर्ग हे शेवटी पूर्णपणे परस्पर विरोधी होतील, तर ध्रुवीकरण त्याच्यामध्ये होतं। त्याच्यानंतर दुसरा होतं या भारतीय समाजशास्त्राच्या पाश्चिमात्यकरण संकल्पना मांडली, ते कोणी मांडली की त्याच्यामध्ये डॉक्टर एम.एन. श्रीनिवास हे त्यांनी संकल्पना, पाश्चिमात्यकरण ही जी काही संकल्पना आहे ती त्यांनी मांडली। त्याच्यानंतर बघा अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल सर्व विद्यार्थ्यांनी की जे अधोरेखित शब्द आहे, आता पहिला जो आहे समाजाच्या ज्या अवस्थेत अनुभवधिष्ठित बाबींना स्पष्टीकरणाचे आधारे मानले जाते ती म्हणजे तिथं अधोरेखित शब्द होता धार्मिक अवस्था, त्या ठिकाणी काय वैज्ञानिक प्रत्यक्षवादी, त्या ठिकाणी प्रत्यक्षवादी होय असं येईल। त्याच्यानंतर ले सोसाइड हा ग्रंथ हॉब्स यांनी लिहिला, तर अधोरेखित जो शब्द दिलेला होता त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, त्या ठिकाणी लिहायचं एमिल दुर्खाइम या एमिल डर्खाइम या एमिल दुर्खिम सुद्धा आपण लिहू शकतो। त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये सुद्धा आत्मकेंद्रित आत्महत्या काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं आहे मागच्या प्रश्न दुसरा अ मध्ये आत्मकेंद्रित आत्महत्या काय आहे। त्याच्यानंतर प्रभावी जात काय आहे, कशा प्रकारची प्रभावी जात आहे आणि कशा प्रकारची प्रभावी जात बनते आणि त्याच्यामध्ये समुदाय कशा प्रकारचा असायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। त्याच्यानंतर दुसरे जो आहे टिपा लिहा, तर त्याच्यामध्ये टिपा लिहामध्ये सांगितलं डॉक्टर जी.एस. घुरे यांचे भारतीय समाजशास्त्रातील योगदान। तर जी.एस. घुरे यांचं कशा प्रकारचं योगदान आहे ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। त्याच्यानंतर डरखाम सांगितलेले आत्महत्येचे प्रकार, 4 आत्महत्येचे प्रकार आहे आणि ते 4ही मी तुम्हाला सांगितलेले आहे। तर अशा प्रकारचं जे आहे की 2 प्रश्न आपले झालेले होते। आता आपण जो प्रश्न आहे तिसरा, फरक स्पष्ट करा। फरक स्पष्ट करामध्ये आपण बघा, फरक स्पष्टमध्ये पहिला आहे धार्मिक अवस्था आणि तात्विक म्हणजे आध्यात्मिक अवस्था। धार्मिक अवस्था आणि आध्यात्मिक अवस्था म्हणजे त्याला प्रत्यक्षवादी अवस्था सुद्धा म्हणू शकतो आपण, त्याला धार्मिक अवस्था या तात्विक या आध्यात्मिक अवस्था सुद्धा म्हणू शकतो। तर त्याच्यामध्ये बघा की पहिली जी आहे धार्मिक अवस्था आणि प्रत्यक्षवादी अवस्था, याच्यामध्ये आपण पहिलं बघणार आहोत की धार्मिक अवस्था काय आहे आणि प्रत्यक्षवादी अवस्था आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे फरक स्पष्ट करा, हे 4 गुणांसाठी असते। फरक स्पष्ट करा, धार्मिक अवस्था आणि प्रत्यक्ष अवस्था काय आहे, प्रत्यक्षवादी अवस्था काय। तर पहिल्यामध्ये लिहा की धार्मिक अवस्था जी आहे की ऑगस्ट कॉमद्वारा प्रतिपादन करण्यात आलेल्या 3 अवस्थांच्या संकल्पनेतील ही पहिली अवस्था आहे। काय लिहायचं आपल्याला, ऑगस्ट कॉमद्वारा प्रतिपादन करण्यात आलेल्या 3 अवस्थांच्या कल्पनेतील ही पहिली अवस्था आहे असं त्याच्यामध्ये मला लिहायचं आहे। तिकडे काय लिहायचे, प्रत्यक्षवादी अवस्थेमध्ये ऑगस्ट कॉमद्वारा प्रतिपादन करण्यात आलेल्या 3 अवस्थांच्या संकल्पनेतील ही तिसरी अवस्था होय। याच्यामध्ये काय आहे, प्रत्यक्षवादीची कोणती अवस्था आहे, ती तिसरी अवस्था आहे असं लिहायचं आपल्याला, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा लिहायचा आहे की धार्मिक अवस्थामध्ये या अवस्थेत मानवाचा विचार, या अवस्थेत काय करायचं, या अवस्थेत मानवाचा
विचार व कल्पनावर धार्मिक श्रद्धा आणि अलौकिक घटकांचा पूर्ण पगडा असतो. काय लिहायचं त्यामध्ये? या अवस्थेत मानवाच्या विचार व कल्पनावर धार्मिक श्रद्धा आणि अलौकिक घटकांचा पूर्ण पगडा असतो. इकडे लिहायचं आहे प्रत्यक्षवादीमध्ये, या अवस्थेत मानवाच्या विचारांवर विवेकनिष्ठतेचा प्रभाव दिसून येतो. काय लिहायचंय? मानवाच्या विचारांवर विवेकनिष्ठतेचा प्रभाव दिसून येतो, हे आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे प्रत्यक्षवादीमध्ये. त्याच्यानंतर 3 मध्ये लिहा, या अवस्थेत मानव देववादी होता. काय लिहायचे? मानव देववादी होता. त्याचा असा विश्वास म्हणजे अंधविश्वास होता की जगातील सर्व घटना अमानवी शक्तीच्या प्रभावामुळे घडतात. अमानवी शक्तीच्या प्रभावामुळे घडतात. धार्मिक अवस्थेमध्ये आपल्याला हे लिहायचं आहे की काय लिहितात? या अवस्थेत मानवी देववादी होता. मानव हा देववादी होता आणि त्याचा असा विश्वास होता की म्हणजे अंधविश्वास होता की जगातील सर्व घटना ज्या आहे त्या अमानवीय शक्तीच्या प्रभावामुळे होतात. अमानवीय शक्तीच्या प्रभावामुळे त्या घटना होतात, असं आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा 3 मध्ये लिहायचं आपल्याला, या अवस्थेत मानव बुद्धिनिष्ठ आहे. काय लिहायचे? प्रत्यक्षवादीमध्ये बघा, या अवस्थेत मानव बुद्धनिष्ठ आहे. तो प्रत्येक घटनेचे निरीक्षण, परीक्षण आणि कारणमीमांसा करतो. काय लिहायचे? तो प्रत्येक घटनेत कारणमीमांसा जे आहे निरीक्षण, परीक्षण आणि कारणमीमांसा करतो. त्याच्यानंतर 4 लिहा, मानवाची अशी धारणा होती की नैसर्गिक आपत्ती देवाच्या कोपामुळे घडून येतात. काय लिहायचे? मानवाची अशी धारणा होती की नैसर्गिक आपत्ती देवाच्या कोपामुळे घडून येतात. देवाच्या काय केले जाते? देवाच्या कोपामुळे त्या घडून येतात असं सुद्धा म्हटलं गेलं की. त्याच्यानंतर लिहायचे त्या प्रत्यक्षवादी अवस्थेमध्ये तो प्रत्येक घटनेचा तथ्यांची शास्त्रीय पडताळणी करतो. काय करतो? तो प्रत्येक घटनेच्या तथ्यांची शास्त्रीय पडताळणी करतो आणि त्यांच्या कारणाचा शोध घेतो. त्याच कारणाचा शोध घेतो. त्याच्यानंतर एक 5वा लिहू शकतो आपण इकडे धार्मिक अवस्थामध्ये, मानवाच्या बौद्धिक विकासातील ही सर्वात खालची अवस्था असते. ही सर्वात काय असते? खालची अवस्था असते, अशा पद्धतीने लिहायचंय. त्याच्यानंतर इकडे लिहायचंय प्रत्यक्षवादीमध्ये, मानवाच्या बौद्धिक विकासातील ही सर्वोच्च अवस्था असते. काय लिहायचे? मानवाच्या बौद्धिक विकासातील ही सर्वोच्च अवस्था असते म्हणजे प्रत्यक्षवादी अवस्थामध्ये. तर अशा प्रकारचे हे फरक लिहायचे आपलं धार्मिक अवस्था आणि प्रत्यक्षवादी अवस्था. आता त्याच्यामध्ये 3 मध्ये दुसरा आहे प्रमाणिक शून्य आत्महत्या आणि परार्थवादी आत्महत्या. प्रमाणक शून्य आत्महत्या आणि परार्थवादी आत्महत्या हे सुद्धा सांगितलं. प्रमाणक शून्य आत्महत्या काय आहे आणि परार्थवादी आत्महत्या काय आहे? तर बघा याच्यामध्ये पहिलं लिहायचं आपल्याला, प्रमाणक शून्य आत्महत्येस नियमाविरहित आत्महत्या असेही म्हणतात. नियमाविरहित आत्महत्या असे म्हणतात. बघा, प्रमाणक शून्य आत्महत्येस नियमविरहित आत्महत्या असे म्हणतात. आणि परार्थवादीमध्ये काय लिहायचंय? परार्थवादी आत्महत्येस परहितवादी आत्महत्या असे म्हणतात. म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी जी काही आत्महत्या केली जाते त्याला परार्थवादी आत्महत्या असं सुद्धा म्हणतो आपण. म्हणजे 2 प्रकारचे आपण पाहिलं की 4 प्रकारच्या आत्महत्या. त्याच्यामध्ये प्रमाणक शून्य आत्महत्या काय म्हणते की नियमाविरहित जी काही आत्महत्या असे त्याला केली जाते त्याला ती आत्महत्या म्हणतात. आणि परार्थवादी जी आत्महत्या आहे की परहितवादी आत्महत्या अशी म्हणतात. म्हणजे परहितवादी म्हणजे दुसऱ्यासाठी जी काही आत्महत्या करतो आपण त्याला परहितवादी असे सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरा लिहू शकतो आपण, नियमांचा ह्रास, कायद्यांचे उल्लंघन आणि मूल्यांचे अवमूल्यन ही परिस्थितीत नियमाविरहित असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये अजून लिहू शकतो आपण, नियमांचा जो काय आहे तो ह्रास, कायद्यांचे उल्लंघन, जे कायद्याचे उल्लंघन केले जातात आणि मूल्यांचे अवमूल्यन या परिस्थितीस नियमाविरहितता असे म्हणतात.
मग याच्यामध्ये ते लिहायचं आहे जे आत्ता मी सांगितलं. त्याच्यानंतर दुसरं इकडे लिहायचं परार्थवादीमध्ये, अन्यायाच्या विरोधात आमरण उपोषण करणे. अन्यायाच्या विरोधात काय करतो आपण, एखादं उपोषण आहे, आंदोलन आहे. तर या ठिकाणी काय सांगितलंय की अन्यायाच्या विरोधात आमरण उपोषण करणे ही कृती परार्थवादी समजली जाते. म्हणजे एखादं दुसऱ्यांसाठी असेल, एखादं आंदोलन असेल, एखादं उपोषण असेल, तर ह्या लोकांसाठी आपण ते करतो, त्यांच्यासाठी तिला परार्थवादी आत्महत्या सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर म्हणजे ज्या व्यक्तीवर अन्याय होत असेल, ज्या समुदायावर अन्याय होत असेल, तर अशा प्रकारचे ज्या काही आत्महत्या केल्या जातात त्या परार्थवादी आत्महत्या सुद्धा म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर तिसरं आहे, विशिष्ट परिस्थितीशी जुळवून घेण्यास जेव्हा व्यक्ती असमर्थ ठरते तेव्हा ती आत्महत्या मार्ग पत्करते. पण प्रमाणिक शून्यामध्ये काय सांगितलंय इथं बघा, तिसरा पॉईंट लिहायचा तुम्हाला, विशिष्ट परिस्थितीशी काय, विशिष्ट परिस्थितीशी जुळवून घेण्यास जेव्हा व्यक्ती असमर्थ ठरते. जी विशिष्ट परिस्थिती असते त्यावेळेस काय होतं की मनुष्य ती जुळवूनच घेण्याचा प्रयत्न करेल, ज्या वातावरणाशी निगडीत होण्याचा जो जुळून घेण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे ती जी काही आत्महत्या होते ते तो मार्ग काय करतो, तो व्यक्ती तो पत्कारतो, तर त्याला स्वीकारावं लागतं मग त्यावेळेस. आता याच्यामध्ये तिसरा दिलेला आहे की परार्थवादी आत्महत्या बघा, की महात्मा गांधी किंवा अण्णा हजारे जे आहे, तर यांच्यासारखे नेते जे आहे समाजाशी इतके एकरूप होतात. आपण पाहिलं असेल अण्णा हजारेंचं आंदोलन पाहिलं असेल, गांधीजींचे बघितले असेल, तर हे एवढे एकरूप होतात की जे काही समाजाचे भले व्हावे यासाठी आत्महत्या सुदृढ कृती जी म्हणतो आपण त्याला, म्हणजेच आमरण उपोषण असेल या करण्यास प्रवृत्त होतात. म्हणजे मरण पावलो तरी काही हरकत नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे व्यक्ती होता, आपण पाहिलं की मागच्या काही काळामध्ये तुम्ही 5-6-7 वर्षापूर्वी जर पाहिलं असेल की आपले अण्णा हजारे यांनी सुद्धा आमरण उपोषण केलं होतं आणि ते स्वतः विचार करत नाही आपल्या प्रकृतीचा असेल या वेगळ्या असेल, तर हे लोक जे काही आहे ते जे काही उपोषण असेल करतात त्याला ती परार्थवादी आत्महत्या सुद्धा म्हणू शकतो. तर चौथा असं लिहू शकतो आपण मुद्दा चौथा बघा, की या अवस्थेत नियमापासून, म्हणजे प्रमाणक शून्यामध्ये लिहायचं आपल्याला, या अवस्थेत नियमापासून व्यक्तीची फारकत झालेली असते. म्हणजे यामध्ये काय सांगितलंय की ज्या व्यक्तीची असेल ती फारकत झालेली असते, की याच्यामध्ये जी काही प्रमाणक शून्य तो कोणाचाच विचार करत नाही. मग ती आर्थिक मंदीच्या काळात अशा प्रकारची जी काही आत्महत्या असते ती घडत असते. आपल्याला पाहायला असेल की या अवस्थेत नियमापासून जे काही व्यक्तीचा फारकत झालेली असते, की जे काही नियम असेल ते सगळ्या गोष्टी त्या फारकत झालेली असते, म्हणजे त्याला काही घेणं देणं नसतं. आणि अचानकपणे ज्या काही अशा परिस्थिती येतात की आर्थिक मंदीचं जे काही असेल, आपण पाहतो या काळामध्ये आता आर्थिक मंदी आहे, या काळात अशा प्रकारची ज्या काही आत्महत्या आपण पाहायला सुद्धा असेल या घडल्या सुद्धा असेल, तर हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रमाणक शून्य आत्महत्येमध्ये ते लिहू शकतो. आता काही काळ सामाजिक रूढींचा आदर करण्यासाठी पतीच्या निधनानंतर भारतीय स्त्री सती जाते असते आणि दुसऱ्या महायुद्धात देशासाठी जपानी वैमानिक अनेक वेळा हाराकिरी करीत असत. आता याच्यामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो, काही वेळा सामाजिक रूढींचा आदर करण्यासाठी पतीच्या निधनानंतर भारतीय स्त्री सती जात असे. म्हणजे पूर्वीच्या काळेस काय होत होते की जो पती असतो ते पतीचं देहांत झालं तर त्याच्यानंतर त्या पत्नीला सुद्धा त्याच्यासोबत जावं लागत होतं. तर अशा प्रकारचे जे काही परार्थवादी म्हणजे दुसऱ्यासाठी आपल्याला सुद्धा ते जावं लागत होतं. तर अशा स्त्रियांमध्ये पहिल्या घटना होत होत्या. तर त्याला आपण पाहिले असेल मागचं सती प्रथा जी आहे ती आपण वाचले असेल, या पुढे आपण ते सुद्धा क्लासमध्ये मी तुम्हाला घेणारच आहोत, सती प्रथा का आहे. तर ह्या प्रत्येक ज्या काही घटना होतात ते या परार्थवादी आहे. तर अशा प्रकारचं आपण दोन जे काही फरक आहे ते स्पष्ट पाहिले, कशा प्रकारचे 4 मार्कासाठी येतात, हे जे काही 4 गुणांसाठी येते. त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे, खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सकारानं स्पष्ट करायचे आपल्याला. म्हणजे जे विधाने दिलेले चूक आहे की ते बरोबर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. आणि कशा प्रकारचा, तर याच्यामध्ये मार्क्सच्या मते भांडवलशाही काय सांगितलं याच्यामध्ये बघा, मार्क्सच्या मते भांडवलशाही पद्धतीने कामगारामधील आपलेपणाची भावना वाढीस लागते. आपलेपणाची कशा प्रकारची भावना वाढीस लागते, काय म्हणणं यांचं बघा, हे चूक आहे की बरोबर आहे. मार्क्सच्या मते भांडवलशाही पद्धतीमध्ये कामगारामधील आपलेपणाची भावना वाढीस लागते, बरोबर आहे. आपलेपणाची भावना काय होते त्या ठिकाणी ती वाढीस लागते, ते बरोबर आहे. पण मग सकारण काय लिहायचे बघा, कारण काय लिहायचे,
तर याच्यामध्ये कारण लिहायचं की भांडवलशाही पद्धतीत भांडवलदार वर्गाकडून कामगारांचे अपरिमित शोषण केले जाते. पुस्तकामध्ये सुद्धा तुमच्या दिलेलं आहे की भांडवलशाही पद्धतीत भांडवलदार वर्गाकडून कामगारांचे अपरिमित शोषण केले जाते. आपण सांगितले होते तुम्हाला की मागच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा लिहायचे, कामगारांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगावे लागते. काय करावं लागते की अत्यंत परिस्थितीत जी काय आहे ते जीवन जगावं लागते. त्याच्यानंतर तिसरा लिहू शकतो आपण मुद्दा, कामगार घटनांच्या प्रयत्नामुळे त्यांच्यात एकात्मता वाढते. त्यांच्यात काय होते की त्यांच्यामध्ये सुद्धा एकात्मता वाढते. चौथा लिहू शकतो आपण, अशा प्रकारे शोषण करणारा भांडवलदार वर्ग कामगारातील आपल्यापणाची भावना वाढीस लागते. आपल्यापणाची जी काही भावना असते, अशा प्रकारचे जे काही शोषण करणारा भांडवलदार असतो, तर हे जे काही वर्ग असतात मग त्या कामगारातील आपल्यापणाची जी काही भावना असते ती वाढीस लागते. तर अशा प्रकारचं आपण त्याच्यामध्ये लिहू शकतात. मग काय लिहायचे की ते बरोबर आहे आणि त्याचं जे काय आहे आपल्यापणाची भावना वाढल्यामुळं जी काही ते मार्चच्या मध्ये जी काही भांडवलशाही पद्धती कामगारांच्या आपल्यापणाची जी काही भावना वाढते ती निश्चित प्रकारे काय लिहायचं आपल्याला ते बरोबर आहे, असं कारण लिहू शकतो. पण त्याच्यानंतर जो दुसरा आहे चौथ्यामध्ये, इरावती कर्वे यांनी भारतातील नातेसंबंधाच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महत्त्वपूर्ण योगदान दिले ते बरोबर आहे ना? बरोबर आहे. महत्त्वपूर्ण नातेसंबंधाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की कशा प्रकारचे नातेसंबंध असतात आणि त्यांनी अभ्याससुद्धा केलेला आहे, ते सुद्धा बरोबर आहे. की डॉक्टर आपल्याला इरावती कर्वेचं जर नातेसंबंधाचं असेल, या आपल्याला नातेसंबंधाबरोबर कशा प्रकारचं वाटते, नातेसंबंध परिणामकारक होत आहे की असे तुम्हाला वाटते का, ते आपल्याला पुढचा प्रश्न आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे. की इरावती कर्वे यांनी नातेसंबंधाबद्दल सांगितलं बघा की डॉक्टर हे बरोबर आहे, आपल्याला लिहायचं बरोबर. आणि सकारण काय लिहायचं, कारण काय लिहायचं, डॉक्टर इरावती कर्वे यांनी भारतीय नातेसंबंध संशोधन केले. भारतीय नातेसंबंधाचे त्यांनी संशोधन केले, हे अशा पद्धतीने लिहायचे. त्याच्यानंतर 1953 साली प्रसिद्ध झालेल्या किंगशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या ग्रंथात भारतीय नातेसंबंध सूक्ष्म विश्लेषण सुद्धा केले त्यांनी. त्याच्यानंतर या ग्रंथात भारतातील विविध भागातील नातेसंबंधाचे तुलनात्मक विश्लेषण त्यांनी केले. त्याच्यानंतर चौथं लिहायचं, या ग्रंथात त्यांनी विवाह, वसाहत, वारसा हक्काविषयी, नियम, कुटुंबाचे प्रकार इत्यादी महत्त्वाचे पैलूचं विश्लेषण केले, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. त्याच्यानंतर नातेसंबंधाची पद्धत भौगोलिक तसेच भाषिक घटनानुसारही बदलते, असे सूक्ष्म विश्लेषण त्यांनी केले. त्याच्यानंतर यावरून डॉक्टर इरावती कर्वे यांनी भारतीय नातेसंबंधाच्या अभ्यासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान सुद्धा दिले, असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये ते लिहू शकतो. तर अशा प्रकारचं जे आहे. त्याच्यानंतर प्रश्न 5वा जो आहे, प्रश्न 5मध्ये बघा की त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ते एक दिलेलं आहे की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर संकल्पनाचे चित्र आहे, तर कशा प्रकारचं आपल्याला त्याच्यामध्ये काय लिहायचे ते आपल्याला बघा की महत्त्वाचे भारतीय समाजशास्त्रज्ञ. आता कोण कोण आहे महत्त्वाचे भारतीय समाजशास्त्रज्ञ आपल्याला माहिती आहे कोण आहे, आपण वाचले सुद्धा. महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ कोणकोणते आहे बघा, डॉक्टर जी.एस. घुरे, त्या ठिकाणी आपण लिहू शकतो डॉक्टर जी.एस. घुरे लिहू शकतो. त्याच्यानंतर एम.एन. श्रीनिवास लिहू शकतो, राधाकृष्ण मुखर्जी लिहू शकतो. तर हे सगळे आपण त्याच्यामध्ये या चौकटीत जे दिलेले आहेत संकल्पचित्रामध्ये ते लिहू शकतो. डॉक्टर इरावती कर्वे आहे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये भारतीय समाज जे काही महत्त्वाचे जे काही समाजशास्त्रज्ञ जे होते ते आपल्याला माहिती आहे की कोण कोण महत्त्वाचे समाजशास्त्रज्ञ होते, ते आपण त्या ठिकाणी ते आपल्याला लिहायचं आहे. कोण कोण लिहायचे बघा, डॉक्टर जी.एस. घुरे, या डॉक्टरने जी.एस. घुरे लिहायचं आहे. त्याच्यानंतर राधाकृष्णन मुखर्जी, एम.एन. श्रीनिवास, डॉक्टर इरावती कर्वे, हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये अजून दिलेलं आहे की ब मध्ये बघा, आपले मत नोंदवा. आता आपल्याला आपले मत नोंदवायचे की त्या ठिकाणी काय येईल, जागतिकीकरणामुळे वर्गाचे अधिक जास्त ध्रुवीकरण झाले आहे असे वाटते का,
असे वाटते का तुम्हाला? हां, मग याच्यामध्ये बघा, नातेसंबंधाची जी काय आहे आपल्या मत नोंद जागतिकीकरण, हे पहा, आपले मत नोंदामध्ये जागतिकीकरण वर्गाचे अधिक जास्त ध्रुवीकरण झाले आहे असे वाटते का, ते उदाहरणासहित स्पष्ट करा. तर आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी आपले मत नोंदवायचे की आपलं मत काय आहे त्या ठिकाणी. तर मग तिथं काय येईल, जागतिकीकरणामुळे. तर या ठिकाणी लिहायचे, जागतिकीकरणामुळे जागतिक विस्तार आणि देशांतर्गत ध्रुवीकरणाचे प्रमाण वाढले आहे असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. त्याच्यानंतर जागतिकीकरणामुळे जागतिक स्तरावर श्रीमंत राष्ट्रे आणि गरीब राष्ट्रे यांच्यातील विषमतेची दरी रोंदावली गेलेली आहे, हे सुद्धा लिहू शकतो. जागतिकीकरणाचे वर्णन व नववसाहतवाद असे करण्यात येते. त्याच्यानंतर त्या अंतर्गत पाश्चिमात्य देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या विकसनशील देशातील साधनसंपत्तीच्या निर्धाकपणे बेसुमार जे काही वापर करून प्रचंड पैसा जो काही आहे तो कमवला जातो. तर असे बरेचसे आहे. त्याच्यानंतर देशांतर्गत श्रीमंत वर्ग हा अधिक श्रीमंत होत चालला आहे असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये नोंदवू शकता. आपलं मत जे काही आहे ते नोंदवायचं आहे. आणि कष्टकरी वर्गाची अवस्था जी काही हलाखीची झालेली आहे, आपण पाहतो की कामगार वर्गातील बेरोजगार वाढत चालली आहे. कामगार जो काही वर्ग आहे त्याच्यामध्ये काय झालं की बेरोजगारी ती वाढत चाललेली आहे. तर अशा प्रकारे सुद्धा, तर नवश्रीमंत वर्गाच्या जे काही चंगळवादाला कोणतेही मर्यादा राहिली नाही असं सुद्धा आपण लिहू शकतो. अशा प्रकारे जागतिकीकरणामुळे श्रीमंत झालेला वर्ग जो आहे, जागतिकीकरणामुळे पीडित वर्ग यांच्या ध्रुवीकरण वाढ होत चाललेली आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. ते याच्यामध्ये तुम्ही जोपर्यंत तुमचं वाचन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो प्रश्न सुद्धा लिहिला जाणार नाही. म्हणून आपले मत नोंदवायचे. पुस्तकामध्ये जे काही आहे त्याच्यात आपल्याला पुस्तक वाचावं लागेल, आपल्याला जो काही घटक आहे तो वाचावा लागेल. त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनानं सुद्धा तो प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. त्याच्यानंतर दुसरं आहे, नातेसंबंधीचा परिणामकारकता कमी होत आहे असे तुम्हाला वाटते का? कारण लिहायचं. आपलं काय वाटतंय की कशा प्रकारचे नातेसंबंध कसे आहे, ते कसे कमी होऊन राहिले. आता आपल्याला माहीत आहे की अलीकडच्या काळात नातेसंबंधाची परिणामकारकता कमी होत आहे असे मलाही वाटते. बरोबर आहे, तुम्हाला सुद्धा वाटत असेल. मग त्याची कारणे आपण काय करू की आपल्याला वाटते तर काय लिहायचे, कुटुंबाला एकसंध ठेवणारी ही नातेसंबंध जोपासणारी संयुक्त कुटुंब पद्धती हळूहळू लोप पावत आहे. म्हणजे जी कुटुंब पद्धती होती, संयुक्त कुटुंब पद्धती, ती काय होत आहे की लोप पावत आहे, ती हळूहळू कमी होत आहे. त्याच्यानंतर विभक्त कुटुंब पद्धती, सायकलची 2 चाके म्हणजेच पती व पत्नी आपल्याला व्यावसायिक उत्कर्षात गुंतलेले आहेत. म्हणजे नोकरीच्या क्षेत्रात असेल या वेगळ्या क्षेत्रात असेल. तर अशा प्रकारचे त्यामुळे परस्पराविषयी वाटणारे जे काही प्रेम आहे ते आज रोजी आपल्याला पाहते ते आटत चाललेलं आहे. जेवढं प्रेम पूर्वीच्या काळी होतं तेवढं आज रोजी राहिलेलं नाही. आईबाबांचा सहवास मुलांना लाभत नाही. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक काही ठिकाणी मोठ्या घरचे जर असेल तर त्या मुलांना जो काही आहे त्या आईबाबांचा सहवास सुद्धा लाभत नाही. आज रोजी त्यांची जी काही मुलं आहे हॉस्टेलला राहतात, छोटे पहिल्या वर्गापासून तर ते मुलं त्यांच्याकडून दुरावतात. अशा प्रकार सुद्धा आहे. मग त्यांना जेवढं प्रेम द्यायचं ते तेवढं ते पालक वर्ग ते देऊ शकत नाही. तर हे सुद्धा आपण लिहू शकतो. किंबहुना त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कुटुंबातील दुरावा वाढत चाललेला आहे. म्हणजे त्या पलीकडचे जाऊन करिअर जे आहे, त्या मागच्या जे काही आपण करिअर म्हणतो की मला करिअर बनवायचं आहे, तर करिअर बनवण्यासाठी मला कुठेतरी बाहेर राहावं लागेल, कुठेतरी जावं लागेल. तर अशा प्रकारचं सुद्धा झालं की पती पत्नी संतती आहे असे ओझे वाटलेलं. प्रत्येकाला असं वाटतंय की हे जे काही आहे, म्हणजे ते जे काही मुलं असतील त्यांना ते ओझे वाटण्यासारखं वाटतंय. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये असं सुद्धा सांगू शकतो आपण, ते संततीच नसावी असे प्रत्येकाला वाटतं की संतती नसावी. या निष्कार्यापर्यंत आता आपल्याला माहिती आहे की डबल इन्कम अँड नॉन चिल्ड्रन पोचले आहेत. आपल्या DINC सुद्धा आपण म्हणू शकतो की डबल इन्कम अँड नो चिल्ड्रन पोचलेला आहोत या ठिकाणचा, असे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. जागतिकीकरणाच्या युगात प्रत्येक कुटुंबातील सुशिक्षित मुले प्रदेशात जातात, हे सुद्धा आपण लिहतो आणि तेथे स्थायिक होतात. म्हणजे वृद्ध जे काही आई असतात आणि वडिलाविषयीची कर्तव्याची जी काही त्यांच्याकडून पूर्तता होत नाही आणि त्यांच्यातील जे काही दुरावा आहे तो वाढत आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की नातेसंबंध काही परिणामकारक कमी होत आहे असे मला सुद्धा वाटते, असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे नातेसंबंधाची परिणामकारकता कमी होत चाललेली आहे असं मला वाटते. तुम्हाला सुद्धा तशाच प्रकारचं वाटत असेल तशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. 6वा प्रश्न होता,
की तुम्ही कॉमच्या मानवी विचारांच्या 3 अवस्थाचा नियम अभ्यासले आहेत आणि कॉमच्या पहिल्या व तिसऱ्या अवस्थेतील संदर्भाने भारतीय समाजाच्या आव्हाने चर्चा करा. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे की आमच्या चर्चा करायची की अवस्था कोणत्या आहे, की ऑगस्ट कॅम्प फ्रेंच विचारवंत होते हे आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे, की मानवी बौद्धिक विकासाच्या 3 अवस्था आहे या सिद्धांतात त्यांनी त्या मांडलेल्या आहे. धार्मिक धर्मशास्त्रीय अवस्था, तिसऱ्या अवस्थेला वैज्ञानिक किंवा प्रत्यक्षवादी अवस्था असे सुद्धा म्हटले जाते, हे सुद्धा लिहायचे. की पहिल्या अवस्थेत मानवावर धार्मिक विचारांचा पगडा असतो, जे काही धार्मिक विचारांचा पगडा असतो त्याला असे वाटते की जगात घडणाऱ्या विविध ज्या काही घटना ईश्वर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अमानवीय शक्तीच्या प्रभावानेच घडतात, असं सुद्धा त्यांनी म्हणले. परंपरानिष्ठ असेल, भारतीय समाजावर 21व्या शतकातही धर्म अंधश्रद्धाचा जो काही पगडा आहे, अतिरेकी विनामुळे विविध धर्माच्या अनुयायांना संघर्ष उद्भवतात, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. आणि तिसऱ्या अवस्थेत काय सांगितले की मानवी कोणत्याही घटनेचे परिनिरीक्षण तार्किक पद्धतीने विश्लेषण करतो विश्लेषण करतो आणि विवेकवादी बुद्धिनिष्ठ अवस्थेत काल्पनिक व अंधश्रद्धावर आधारित विचारांना स्थान नसते, असं सुद्धा त्याच्यामध्ये लिहिले. त्याच्यानंतर बघा की स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय समाजात परिवर्तन घडून येत आहे. आपल्याला माहिती, ज्ञानाचा प्रसार होऊन विवेकनिष्ठ प्रकारे शास्त्रीय संशोधन केले जाते. अंतराळ संशोधन, अणुविज्ञान, संगणकशास्त्र इत्यादी क्षेत्रात भारताने लांबचा पल्ला गाठलेला आहे, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणजेच काय लिहायचे की भारतीय समाज आज संक्रमण अवस्थेत आहे. अंधश्रद्धा आणि शास्त्रीय विचार या 2 परस्पराविरोधी प्रवृत्त आहे, या आज भारतात कार्यरत आहेत. म्हणजेच भारतीय समाज आज कॉमच्या पहिल्या आणि तिसऱ्या अवस्थेत जिवंत कठंत आहे असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. तर अशा प्रकारचं हा 6वा प्रश्न होता. तर हे 6 प्रश्न आपले झालेले आहे. आणि याच्यामध्ये बघा की खालील दिलेल्या विषयावर टिप्ससुद्धा दिले की पोस्टर्स बनवा, समाजशास्त्राचे आपल्याला PPT पेपर प्रेझेंटेशन, समाजशास्त्राचे योगदान काय आहे, त्याच्यानंतर स्त्री समाजशास्त्र आणि त्यांचे योगदान कशा प्रकारचं आहे, सध्या काळातील विद्यार्थ्यांच्या किंवा शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि त्यांचे सामाजिक कारणे काय आहे, कशामुळे घडतात, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण उपक्रम वगैरे आहे तर त्याच्यामध्ये आपण ते घेऊ शकतो. ठीक आहे, ते आपण ते शाळा सुरू नसल्यामुळे आपण जे काही उपक्रम आहे ते सध्या घेऊ शकत नाही. तर हे सुद्धा आपण काही नंतर आपल्याला वेळ मिळाला तर निश्चित प्रकारे आपण ते घेऊ सुद्धा. तर अशा प्रकारचं दुसरा प्रकरणाचा जो काही स्वाध्याय आहे तो संपलेला आहे. आणि नंतरचा जो घटक आहे, जो प्रकरण आहे समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, हे आपण नंतरच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. ठीक आहे, नंतर आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, धन्यवाद.